श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताये नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कटांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयनानंतवेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ते ब्रह्मसूता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले करता आणि करिविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोणी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आत्ता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोणी ग्रंथरचना करवावी आता करो नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे स्वामीच्या लीला बहुत
असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मोहदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथम अध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघासी बैसोणी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामीनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वण्यांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोण हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80,000 हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासोनी 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयो अध्याय हा. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य त्या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढे सोडले मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णो सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी
अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकानी परी न चमानिले त्या. तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले येती राज स्वच्छेने. तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्यांची देखोणी या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भोवसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्षा सोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. लोका माझी पसरली मात. नृपाची कळला वृत्तांत की या पुल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोणी राव बोलिला काय वाणी. गावात येती येवोणी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आत्ता जाऊनी लवलाही भेटू तया येती वरिया. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी येवोणी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तये. सकळ सभा आनंदली समस्ते पाऊली वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्याय हा. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले. मायामय पसाऱ्याते फसले ऐसे आले कित्येक. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते ती राजपुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोणी म्हणती जनांसी ढोंगी यांच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाणी निंदिले समर्थानी अंतरी जाणले.
जेव्हा ते भेटेसी आले तेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आत्ता दर्शनच्छू जनासंख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटला भोवत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होत्या संख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थानी त्या दिवशी स्पर्शन केला नोदकाशी सूर्य जाता असता चळासी तेथोनी या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जासे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानरा आज्ञान्तमेच्छदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयेतो अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला दिवाणांनी सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एकाला गोण गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्येसी आपुली जरी इच्छायसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली नृपती सह सकळ जने त्या परिता त्यासी सन्मानने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वरा अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातुनी स्वामीसी कैसे नेवो आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर
कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाणे याचक धने तृप्त केले. स्वामीचे पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठोणी चोळापा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारा वाद्रेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळाप्पाशी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुचाल. चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होणी समर्थानी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोणी या वचन समर्थानी हास्य करून. उत्तर चोळापा लागोण काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमो अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शुशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायांच्या अंती चोळाप्पा बिनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हसोणी. मल्हाररावाच्या यामणी आम्हा विसी भावनसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पाहवा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्रारंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधुणी योग्य समयासी. मेण्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेनाला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुंठत टेकिले हात तात्याने. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्नारंभित पुढती. सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा ओमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले.
अरे बेडी आणोणी सत्वर ठोकायाचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलिले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वरे यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडोनी साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी वेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय समाप्त. शुभं भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय आजी निर्गुणा, जय जय आजी सनातना, जय जय आजी अघरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयांशी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यासी, वेतने देहुनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपा पोटी. बहुत करोणी खटपटी, बुवाशी शेवटी आणले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होती तया वेळी. पाहवया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोणी सत्वर, येती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणी आईची विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हस्त्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही आसेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मणी, स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवाशी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामी पाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोणी वृश्चिकाशी, काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भये मानतोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे
बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातान येची, बुवा प्रती पटली खोण, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रोणी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासोनी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोऽध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय आजी सुखधामा, जय जय आजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशानंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राज्ये राय बहादर, शंकर रावणामक, 6 लक्षाची जहागिरे त्याप्रती, सकल सुखे अनुकूलासती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्माघात, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधान सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्राणेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले, केली कित्येकानुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाणे, आरोग्य व्हावे म्हणोनी, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजबरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुअस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाये दूरी, तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयाशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती, कित्येक प्रात स्नाने करून, पूजा द्रव्य घेऊन, अर्पावया समर्थ चरणी, जाती आती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमो अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमो अध्याय हा. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक, शूद्राणी अनामिक, पारशी येवण भाविक, दर्शना येती धावणी, यात्रेची गर्दी भारी, सदानंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे, व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणाला गोणी, द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तेचे मन, म्हणे मी तुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की, ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे सत्य जरी, तरी उदक घेऊणी करी, संकल्प आपण सोडावा,
शंकर राव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागुण, ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करोणी, मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी ओठले, येवण स्मशान भूमीत, आले ती राजत्वरित, एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोणी. सेवे करी शंकररावांसी, म्हणती लीला करोणी आयशी, चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकरराव तया दिवशी, खाणा धिदला फकीराशी, आणि शेखणूर दर्ग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राजाज्ञापित, बारीक वाटोणी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची, प्रकृतीची आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयांना, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शनाले अक्कलकोटासी, घेऊणी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुन्नगची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी, राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुन्ने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 9मो अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम, करणे उचितापणा. ऐसा म्हणी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते सेवटासी नेनार. स्वामी समर्थ असते पै, हाविरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरुणी आपणा पुढे येती, पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, माया पाश दृढोत्तर, विवेक शस्त्रे तोडावा, सोलापुरी कामाम्हासी. ऐसे सांगुणी सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची, परितयाणाई संतती, म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोणी. 12 वर्षानुष्ठान, केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोण, संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोणी यावराशी, आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाविधान, ठेवी येले तया लागुण. शुक्ल पक्षी यशशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निंघटू शिक्षा व्याकरण,
काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. आयशा लीला पार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जय का शंकर जगदुद्धारता उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितानी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लावितामृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राव बाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरीत. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिलासे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मव्रती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामेगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमो अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्री दत्त. वास्तव्य सांप्रत करताती परी मुरगोडीचे विप्र. बाळाप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पावणी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करोणी. जप ध्यान आटोपणी मागोती येती गावात. सेवेकऱ्या बरोबरी मागोणिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते. मध्यान स्नान करोणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोणिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोण ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सूतकांता. शुतोष्णाची परवान करता आनंद वृत्ती राहती. शुतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळापाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हा
मास कमी ते आम्ही पुरोजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी, मागोनिया मधुकरी. जावोनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी, बैसुनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती. येवोनिया दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येवोनिया ज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त, स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित, कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परितेन झाले पूर्ण. आणखीही काही दिनक्रम, आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी, बाळप्पाले संगमाशी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करोणी, सत्वराले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालोणी, वृश्चिक कणी घाला. तयासी त्यांनी न मारले, नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी, पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती, यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान, केवी वर्णो मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत, 11ोऽध्याय घोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त. येती रूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती, बाळप्पाले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी, आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साकर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. आजानुबाहू स्वास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहुण. बाळप्पाने धावून, दृढ चरण धरी येले. येऊनिया भाणावरती, श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली, लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम, ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण कराणे विद्यासी. अवश्य म्हणून तयांसी, बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे, प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुणी परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवण, षटकर्मा ते आचरून. घेऊणी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य देवत, त्यांचे करावे पूजन नित्य.
नित्य मध्याणी येतादित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेवणी श्री स्वामी जवळी येवणी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागोणी या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पादी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी आयशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपापसात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे हे बाळाप्पाने पाहुण नानायुक्ती योजून मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नशे क्षणभरी भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळाप्पासी यावे मरण विष दिधले काणवल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोणी मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे हे पाहुणी एके दिवशी बाई बिनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळाप्पाशी शंकर पूजनी वर जावे तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातुनी उचलोनी पाहता वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी दारापुत्र सोडून देसी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणी खिन्न झाला स्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल आयशीच श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकोणी या समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीतसे श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थने देती आज्ञेसी तरी टाकुणी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण त्यांचे कपट न जाणोणी अवश्य म्हणे त्याच देणी 2 चिठ्ठ्या लिहोणी उभयंतानी टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु। अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशीशेखर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादी करावयासी लाज वाटतसे त्यासी तयंते एके समयासी काय बोलती समर्थ
निर्लज्जासी सन्निध गुरु ऐसे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरू बाळाप्पा म्हणी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठवले तैपासून बाळाप्पासी त्रास देत हरदिशी घाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांशी द्रव्यशा भूत असे संप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचारे तात्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाचीच त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिधला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरे येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता जवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी तयाची करोणिया झोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे होणे थे ते जे जे दर्शनाले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणोन न लागता एक क्षण 100वर गणती झाली झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुणे या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावोणी दुष्टोत्तरी ताडन करी भौसाळ ते ऐकोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी
मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणाशी. माणी नाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार. करोणी या दाविती परी राणीची प्रीती. बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती. धैर्य काही होईना अक्कलकोटी त्यावसरी. माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी. बाईसी दूरी करावे परी राणीस भिवोणी. तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी. कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकोणी या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदार कैद करून या बाईसी. आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ. काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचने मोणी व्यवस्था केली असे निरुपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करो की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करिविले श्रेणी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघणा. जय जयाजी अगशमणा. जय जयाजी परमपावणा. दीनबंधो जगद्गुरो प्राप्त काळी उठोण. आधी करावे नामस्मरण अंतरी ध्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोणी प्राप्त कर्मे आटोपण. मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन. घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून. स्वासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य. नैवेद्या कारणे स्वामीच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूप दीपारती अर्पूण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी आघरणा परात परा कैवल्य सदना. ब्रह्मानंदायती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया. सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. कर्ता आणि करिविता तू
तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय, जंगमाणी स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आदिमदाग्र, कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्कचाचरे, शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एक सरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पाहावे, आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री यामिना, आश्रय देजे सदैव, पाप तापांनी दैन्य, सर्व जावो निरसोन, इह लोकी सौख्य देऊन, परलोक साधन करवावे, दुत्सर हा भवसागर, याचे पावया पैल तीर, त्वणामत्तरणी साचार, प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा, कल्पनाणी वासना, भ्रांती भुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्णो आपुले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रकटोपये, शांती मणी सदा वसो, व्रथाभिमान नसो, सदा समाधान नसो, तुझ्या कृपेने अंतरी, भवदुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, व्रथा विषयांची नसो, वासना या मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवंत, व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, असोणी या संसारात, प्राशीन तव नामामृत, प्रपंचाने परमार्थ, तेने सुगम मज लागी, ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषोणी तत्वता, वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ, ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा होरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकता, सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशो अध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुर भुवन, जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवाशी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी, शीतोष्णाची भीती, नसेची ज्याची या चित्ती, सदारण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हस्ती तयंते, त्यावेळी मंगळ वेढ्यात, बसाप्पा तेली राहात, दारिद्र्ये पिढीला बहुत, दीनस्थिती तयांची, एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटक शय्या करुण, ती एवरी केले शयन, ऐसे नवल देखून, लोटांगण घाली तसे, अष्टभावे दाटोणी, माथा ठेवी श्रीचरणी,
स्वामी म्हणे कृपा कटाक्षय करोणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोणी अस्तविता झाला भूत प्रकारे. पाहुणी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुणी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकोणी आयशी वार्ता. करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जळले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी. दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोरारण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती ध्येय भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चौकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय. पाहुणी आयशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊणी अंगवस्त्र टाकी ते का सर्पावरी. गुंडाळोणी सर्पा त्वरित सत्वर उचलोणी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथोणी या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहात. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखोणी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुणेनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार धारा पुत्रा पोशिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त. भोरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात तिटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपना पंडित. ते करिता व्यापारतात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी. तेव्हा भाव धरुणी मणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन.
हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुशी बट्टा लागेला मोचा. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा भाऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐंसी नामे धिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र धिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम धिदले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक धिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते धिदला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी धिदला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला भौसाळ. श्लोक आकाशात पतितं त्वयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन पावन केले तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोणी समर्थ बोलले त्या लागोणी त्यांच्या पादुका बनवोणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्यात्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थे प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणिती तो माझा सूत झालासी आत्ता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी जोळी समर्थे तयांसी धिदली ती घेऊनी तया वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे. जाऊनी आत्ता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवाण धरावा. आज्ञा कोणी आईशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलावले संकल्प करुनी ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उर
बडवोनी विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करांतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये धिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते धिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला से पाही हरिभाऊ होणी गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गौडहा श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमर मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुतणेनती स्वामी सुतांची जननी काकोबाई नामे करोणी तिने हे वृत्ताय कोणी दुःख केले आणि वार निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोणी याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोणी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुणी पोटी दर्शनाल्या उठा उठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसुणी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोणी दुःखित झाली अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करी हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेदनसेची प्रथम मुंबई शहरात शेके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करोणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहुणी स्वभक्तांसी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शेके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्याज सेवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा
सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खूण सांगती. ऐकोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विण तोंड सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोणी आणावे. पाहुण या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोणी आवेगेशी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थमणी. कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालोण प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोण. एकांत समय साधोणी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी बिन कैसे जीवन. वारंवार विणवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी आ जाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला. परतोणी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नशे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोणी विनवीत समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी. म्हणती सुतांते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावणी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आत्ता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ. ठेवली ती उडवुकी याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तोण आला अक्कलकोटा. जीवित परवान केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोणी परी गंधण लावती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबई होणी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकोबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोणी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोणी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता पुला भक्तासून
अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे, समर्थ बोलिले ती ऐसे, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढवणी बळेची मग नेला, धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवे करिता ती समर्थनते. तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असती संप्रत, परी एकही मजला त्यात, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमो गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोणी, लपवणी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिमान, त्याचे शरीरी असमाधान. कृश होत चालला, काकूबाईने तयांसी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालयासी, आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको, त्याप्रमाणे बाई करिता. दादाशी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता. कोठे रोग राहील, के जगाव मोगलाईत. तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्ताय कोण, म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी आज्ञ, तरी सांभाळू तयाशी. समर्थ पुण्यश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोणी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी, उपदेशी ती दिवसनिशी. गोसावी होवणी गादीसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वतः, न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्याने. पाहिली खटपट करोणी, शेवटी दादासी मुंबई होणी. अक्कलकोटा पाठविले, समर्थ याच्या समयासी. आज्ञा केली भुजंगासी, घेऊणी माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादाच्या, मोर्चे लाणून सत्परी. धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडिता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान,
प्राण पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणोनी समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकोण्याशा वचनाला समर्थांसी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ नाना शब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांसी हसू आले अधिकच कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयांसी अणुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईनी पाहुण क्रोधाविष्ट अंतःकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण ऐकुणी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती ऐक सुखे तुच्छ गमती माते आज पासोणी पुत्राचे ऐकुणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे बोलणे असो हे आत्ता वर्णो पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजय निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐशी इच्छा बहुत दीन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरूंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोणी सन्मुख पाहुणी तयांना आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायो आश्चर्य करती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तात्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सद्गदित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठवणी या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपाज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोणी येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया
पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोणी तेसी द्यावे सोडोणी तरीच श्रेष्ठत्व पावसी जणी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाणे ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खूण येती तात्काळ जाणोन पाहो लागले अधोवदन शब्द एकण बोलवे असो तेव्हापासोनी सिद्धी दिदली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांसीही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात आणीवार होऊनी बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोणी अंतरी खड्ग दिधले श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील जावणी बैसाल दूर श्रीनी जाणले अंतर त्यांचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रीत सरदार माया पाश तोडोणी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी ये मधूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहुणिया विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले दीन मदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी नावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला संख्य वर्णो जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनांसी समर्थांच्या पातला करुणिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करोणी फकीरा ते देई खाणा तेने पुरतील सर्व कामना पक्वान्ने करुणी नाना येथेच भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयंते फकीर तृप्त होणी जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा
पिती गृहस्था ते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे येवण याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मणी आयसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याचिया इतुक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोणी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तुमुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणोनी प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वाध्याय गोड हा श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळस अध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारात्ता ऐसे म्हणा माझी येता जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येती राज शेके 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रदंत तो व्रतांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालसेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरली सयेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती धीमसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण
कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवण आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भोरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चये स्वामीचा करावया छोळ आले दोन संन्यासी खोल तेची व्रत सखल. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यांसी. पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे गृहस्थ त्यासी केले दुःख मुक्त. आठव्यात ते कथा खर्चोणी या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुणित श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शेके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुणी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामीनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखे वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो व्रथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठाला गुणी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी साणीला त्यांची रक्षावे दयाळा कृपा घणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काल घालुनी चरणी ठेविला भाल सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय.